नमस्ते मुलांनो, आज आपण परिसर भाग 1 मधील 10वा पाठ ओळख भारताची हा पाहणार आहोत. मुलांनो, नकाशाशी मैत्री. खाली दिलेला भारताचा नकाशा पहा. या नकाशात भारतातील विविध नद्या दाखवल्या आहेत. यापैकी काही नद्यांची नावं आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो. विविध देशभक्तीपर गीतातही त्यांचा उल्लेख आहे. विविध नद्या, पर्वत व पठारे यांनी आपला देश समृद्ध आहे. यापैकी काहींची नावं नकाशात दिलेली आहेत. सांगा बरे, नकाशात दिलेल्या नावांपैकी कोणती नावं तुमच्या परिचयाची आहेत? ती कोठे वाचनात आली आहेत त्याचा विचार करा. नकाशामधील या नावांना गोल करा. आता हा दुसरा नकाशा आहे. हा नकाशा आहे भारत प्राकृतिक नकाशा. भारत प्राकृतिक नकाशाचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला वहीत लिहायची आहे. नकाशातील पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. आता नकाशातील पर्वत कोणकोणते आहेत? तर हिमालय, लडाख, अरवली, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, विंध्य आणि गिरनार हे पर्वत या नकाशामध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रश्न दुसरा, नकाशातील डोंगरांची नावे लिहा. अजिंठा, महादेव, सातमाळा, बालाघाट, मैकल आणि नल्लामल्ला ही डोंगरांची नावे आपल्याला नकाशामध्ये दिसत आहेत. आता प्रश्न तिसरा, नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. आता पठारांची नावं लिहायची आहेत आपल्याला. तर ती पठारं आहेत: मेवाडचे पठार, माळवा पठार, छोटा नागपूरचं पठार, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही पठारे आपल्याला नकाशामध्ये दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 4, हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. उंचीचा विचार करून त्यांची वाहण्याची दिशा कोणती ते लिहा. आता झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या नद्या हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळतात. उंचीचा विचार करता या सर्व नद्या पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहतात असं आपल्या लक्षात येतं. आता प्रश्न क्रमांक 5, कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. कावेरी, कृष्णा, गोदावरी या नद्या कोरोमंडल किनाऱ्याच्या आहेत. प्रश्न क्रमांक 6, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गांचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. नर्मदा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, तर वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. गंगा, गोदावरी व कावेरी या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीच्या उताराची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. प्रश्न क्रमांक 7, नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा. वुलर, सांभर, लोणार, वेंबनाड, पुलिकत, चिल्का आणि कोलेरू ही नकाशातील सरोवरांची नावे आहेत. प्रश्न क्रमांक 8, आखाताची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या दिशेला आहे ते नावांसह लिहा. भारतातील आखातांची नावे कच्छ, खंबात व मन्नार
कच्छचं आखात व खंबातचं आखात भारताच्या पश्चिम दिशेला असून मन्नारचा आखात भारताच्या दक्षिण दिशेला आहे. अशी ही आखातांची नावे आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारताच्या तिन्ही बाजूस असलेल्या जलभागांचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहे ते लिहा. भारताच्या 3 बाजूस असलेल्या जलभागांची नावं अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेस, बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेस आणि हिंदी महासागर भारताच्या दक्षिण दिशेस आहे. याप्रमाणे भारताचे जलभाग आहेत. प्रश्न क्रमांक 10. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. उत्तर: लक्षद्वीप बेट समूहातील काही बेटांची नावे मिनिकॉय, कवरत्ती, शेतलाट, किल्तान, पार इत्यादी. अंदमान आणि निकोबार बेट समूहातील काही बेटांची नावे नारकोंडम, कार निकोबार, पोर्ट ब्लेअर, ग्रेट निकोबार इत्यादी आहेत. आपण आता प्रश्न क्रमांक 11कडे चाललेलो आहोत. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गंगा या प्रमुख नदीचे खोरे आहे. आता हा भारत प्राकृतिक हा नकाशा आहे. या प्रश्नांद्वारे आपण प्राकृतिक रचनेची माहिती जाणून घेतलेली आहे. आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे यांनी बनलेला आहे हे आपण पाहिले. आता भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशात वने, मैदानी, वाळवंटी प्रदेश, मैदानी प्रदेश, दलदलीचे प्रदेश असे प्रदेश आहेत. ही सोबतची चित्र आपण पाहतोय. पर्वतीय प्रदेश हा दलदलीचा प्रदेश. आपल्या देशाचा विस्तार फार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. एका राज्यातलं हवामान आणि दुसऱ्या राज्यातलं हवामान एकसारखं नाही. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीक पाण्यातही विविधता आढळून येते. जसे उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्य भारतात ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपलं जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्मांचे लोक राहतात. विविध भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारात, पेहरावात म्हणजे पोशाखात, सण, उत्सव इत्यादींमध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम कसा झाला आहे हे आपण पाहिलं. आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्मांचे लोक राहतात हेही आपण पाहिलेलं आहे. वर दिलेल्या भारताच्या राजकीय नकाशाचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा. आपलं राज्य ओळखा आणि तुमच्या आवडत्या रंगानं ते रंगवा आणि राजधानीचं नाव लिहा. आता आपलं राज्य आहे महाराष्ट्र आणि त्याची राजधानी आहे मुंबई. पुढे दुसरा प्रश्न.
सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते ते लिहा. अगदी वर टोकाला उत्तर दिशेला कोणतं राज्य दिसतंय बरं तुम्हाला? भारताच्या सर्वात उत्तरेकडे असणारं राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर. सर्वात दक्षिणेला असणाऱ्या राज्याचे नाव लिहा. आता नकाशाचं एकदम खालचं टोक जर बघितलं तर तमिळनाडू असं नाव तुम्हाला तिथे दिसेल, म्हणून सर्वात दक्षिणेला असलेलं राज्य तमिळनाडू. आता अतिपूर्वेकडील राज्य वेगवेगळ्या रंगाने रंगवा आणि त्यांची नावं आणि राजधान्या कोणत्या ते लिहा. 7 सिस्टर्स म्हणून हा प्रदेश मुलांनो ओळखला जातो. ते 7 राज्य अशी आहेत: आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर आणि नागालँड. आता यांच्या राजधान्या बघा. आसामची दिसपूर, मेघालयची शिलाँग, अरुणाचल प्रदेशची इटानगर, त्रिपुराची अगरताळा, मिझोरमची ऐजॉल, मणिपूरची इम्फाळ आणि नागालँडची राजधानी आहे कोहिमा. हे सगळे अतिपूर्वेकडचे, ज्याला आपण ईशान्य भारत म्हणतो, तो भाग. आकारमानाने मोठे असणारं राज्य पिवळ्या रंगानं रंगवा. राजधानीला गोल करा. आकारमानानं मोठं असलेलं राज्य आहे राजस्थान आणि त्याची राजधानी आहे जयपूर. लाल अक्षरांनी लिहिलेली नावं कोणते क्षेत्र दाखवतात? मुलांनो, वर जर तुम्ही बघितलं तर लाल अक्षरांनी लिहिलेली जी नावं आहेत ती संघराज्य क्षेत्र दाखवतात. दादरा आणि नगर हवेली, दीव दमण वगैरे. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्य प्रदेश व 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. गोवा हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे. करून पहा. वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक एक राज्य निवडा. निवडलेल्या राज्याची माहिती खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मिळवा. सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य यामध्ये भाषा, सण, उत्सव, पोशाख आणि नृत्यप्रकार. भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये भूरूपे, जलरूपे, वने. आता ही माहिती कशी मिळवायची? त्यासाठी आपल्या शाळेचं ग्रंथालय आहे, वर्तमानपत्रात माहिती येते, मासिकांमध्ये येते, इंटरनेट तर तुम्ही अगदी सहज हल्ली वापरता, दूरदर्शन किंवा शिक्षकांची मदत. आता जरा डोके चालवा. आपल्या राज्याच्या शेजारी आणि 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते? तर तेलंगणा. भारतातील एकूण राज्य किती? 29. भारतीय महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? राजस्थान. बरोबर. आता आपण पुढे जाणार आहोत. भारतीय हे माहीत आहे का तुम्हाला? भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. यामध्ये अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे, भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे, या सर्व बेटांची स्थानं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. वरील नकाशाचं नीट निरीक्षण करा. या नकाशात भारतातील काही प्रमुख नगदी पिकं व विविध प्रकारचे वाहतुकीचे मार्ग दाखवले आहेत. नकाशाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्या राज्यात केशर कोठून आणावे लागेल? त्यासाठी सोयीचा मार्ग गिरवा.
आता बघा बरं, इथे आपण जर इथून निघालो नागपूरवरून, तर केशर आणायला आपल्याला कुठे जावे लागेल? तर जम्मू आणि काश्मीरला जावे लागेल. बरोबर आहे. मग आपण आता इथून निघालो आहे, तर आपण कुठल्या राज्यातून जावं लागेल बघा बरं आपल्याला? मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा असं करत 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 आपण हिमाचल पण क्रॉस केलं आणि डायरेक्ट जम्मू काश्मीरमध्ये आलो. चहाचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं? बघा बरं कुठे होतं आहे? आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये चहाचं उत्पादन होतं. आता आपल्या राज्यात आणायच्या लवंगा. तर लवंगा आणण्यासाठी आपल्याला मार्ग निश्चित करायचा आहे आणि गिरवायचा पण आहे. तर लवंगा आपल्याला कुठे मिळणार आहे? केरळमध्ये, हो ना? तमिळनाडूमध्ये खाली केरळ, तमिळनाडू इकडे मिळणार आहे. मग हा मार्ग बघा, तुम्हाला हा वरती जाताना मार्ग दिसत आहे. सफरचंदाचं उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात होतं? ते शोधा आणि त्या राज्यांच्या नावाभोवती गोल करा. तर आता इथे बघा, हिमाचल प्रदेश तुम्हाला दिसतोय, जम्मू आणि काश्मीर दिसत आहेत, त्याला गोल करायची. तिथे तुम्हाला सफरचंद दिसलेली आहेत ना? आता पुढचा प्रश्न, नागपूरची संत्री आपल्याला कुठे पाठवायची? बिकानेरला पाठवायची. त्यासाठी मार्ग निश्चित करा आणि गिरवा. आता बघा, बिकानेरला जायचे, मग मध्य प्रदेशातून आपल्याला नागपूरहून निघायचं आहे आणि मध्य प्रदेशातून आपण दिल्ली मार्गे बिकानेरला पोहोचणार आहोत. पश्चिम बंगाल राज्यात कॉफी आणि आंबे पाठवण्यासाठी मार्ग निश्चित करा व गिरवा. आता बघा, इथून निघाले, आंबा दिसतोय तुम्हाला. आपण महाराष्ट्रातनं ओडिशाला गेलो आहे आणि ओडिशातून पश्चिम बंगालला गेलेलो आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामधनं आपण समजा इथून निघालो तर नागपूरला गेलो, नागपूरवरून आपण ओडिशामध्ये गेलो आहे. महाराष्ट्रातला कांदा अरुणाचल प्रदेशला पाठवायचा आहे. तर तो तुम्ही कोणत्या मार्गाने पाठवाल? तर बघा बरं, इकडे आला तुम्ही, अरुणाचल प्रदेश इथून निघालात, मग परत कुठे गेलात? महाराष्ट्रातनं ओडिशाला आलात, ओडिशातून पुढे गेलात आणि अरुणाचल प्रदेशला आलात. काय करावे बरे? हर्ष व तनिष्का मुंबईला राहतात, त्यांना अंदमान आणि निकोबार बेटं पाहायची आहेत. प्रथम ते चेन्नई येथे मामाकडे जाणार आहेत. यानंतर या बेटांना भेट देणार आहेत. त्या प्रवासासाठी पृष्ठ 49 वरील नकाशात दिलेल्या मार्गापैकी कोणते मार्ग अवलंबावे लागतील? नकाशात हे मार्ग गिरवून तुम्ही त्यांना मदत कराल का? तर हो, हे बघा, पहिल्यांदा ते मुंबईहून चेन्नईला येतील, ते विमानाने चेन्नईला येतील. रस्ते मार्गाने आले तरी त्यांना असंच यावं लागणार आहे आणि नंतर चेन्नईला ते मामाकडे राहतील आणि पुन्हा विमानाने ते पोर्ट ब्लेअर येथे येतील. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या देशातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यात विविधता आहे. वनप्रदेशात गेल्यावर ती आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण जपली पाहिजे. आपण काय शिकलो? भारताचं वर्णन नकाशाच्या आधारे समजून घेतले. भारतातील भूरूपे व जलरूपे समजून घेतली. भारतातील विविध भाषा, पेहराव, सण, उत्सव, वैशिष्ट्य यांची माहिती कृतीतून समजून घेतली आणि भारतातील काही कृषी उत्पादने व वाहतुकीची मार्ग यांचीसुद्धा आपण ओळख करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा धडा झाला.